श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 7.1 पाहणार आहोत. ओके, आता त्याचा क्वेश्चन नंबर 1 ॲज इट इज मी लिहून घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉईंट लाय. म्हणजे आपल्याला इथं काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. राईट. आता पॉईंट ए बी के डी ई एफ जी एच एम एन पी क्यू हे पॉईंट्स आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे एचा कोऑर्डिनेट्स येणार आहे -3 आणि 2 असे काही कोऑर्डिनेट्स प्रत्येकाचे दिलेले आहेत. राईट. आणि आपल्याला काय सांगायचं आहे तर ते पॉईंट्स आहेत ते कोणत्या क्वाड्रंटवरती किंवा कोणत्या ॲक्सिसवरती आहेत ते. ओके, आता बघूया. फर्स्ट आपण काय आता क्वाड्रंट आणि ॲक्सिस म्हणजे काय ते फर्स्ट आपण समजावून घेऊया. आता तुम्ही इथं बघितलं तर हा एक्स ॲक्सिस येतो. राईट. जी ही आडवी लाईन असते ती काय असते, नंबर लाईनची ही एक्स ॲक्सिस असते आणि ही जी उभी लाईन असते ती काय असते, वाय ॲक्सिस असते. ओके, आणि 0 पासून म्हणजे राईट साईडला जे नंबर्स येतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0 पासून लेफ्ट साईडला जे नंबर्स येतात ते निगेटिव्ह नंबर्स असतात. राईट. तसंच वाय ॲक्सिसवरती 0 पासून वरती जे नंबर्स येतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि जे खाली नंबर येतात ते काय निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, आता फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे बघा तर पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर येणार आहेत. राईट. पॉझिटिव्ह. तसंच आता सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय येणार आहे तर निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह. म्हणजे फर्स्ट जो नंबर असेल तो एक्स ॲक्सिसवरचा असणार आहे आणि सेकंड नंबर जो असणार आहे तो वाय ॲक्सिसवरती असणार आहे. राईट. आता थर्ड क्वाड्रंट म्हणजे काय तर दोन्ही निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स. आणि फोर्थ क्वाड्रंट म्हणजे काय तर पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर. ओके, आता हे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत ते कोणत्या म्हणजे क्वाड्रंटवरती आहेत किंवा ॲक्सिसवरती आहेत ते आपण बघूया. आता फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, ए -3 आणि 2. आता तुम्ही बघितलं तर मायनस आणि प्लस कुठं होत आहे, मायनस आणि प्लस कोणता आलेला आहे तर सेकंड क्वाड्रंट. राईट. म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे आता इथं क्वाड्रंट सेकंड. ओके, नंतर बघा आता बी -5 आणि -2. आता मायनस कुठं आहे तर थर्ड क्वाड्रंटला आहे. राईट. म्हणजे काय येणार आहे इथं क्वाड्रंट थर्ड. ओके, नंतर नेक्स्ट काय आहे के आणि 3.5 आणि 1.5. आता तुम्ही इथं बघितलं तर पॉईंटमध्ये आलेलं आहे पण दोन्ही काय पॉझिटिव्ह नंबर्स आलेले आहेत. राईट. त्यामुळे हे काय येणार आहे पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येणार आहे. क्वाड्रंट फर्स्ट. ओके, नेक्स्ट बघा आता काय आहे डी 2 आणि 10. आता तुम्ही बघितलं तर हेही काय आहेत दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्यामुळं इथंही काय फर्स्ट क्वाड्रंट येणार आहे. ओके, नंतर 5. आता बघा काय आहे ई 37 आणि 35. 37 आणि 35. तुम्ही इथंही बघितलं तर हेही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. राईट. त्यामुळे इथंही क्वाड्रंट फर्स्ट येणार आहे. क्वाड्रंट फर्स्ट. ओके, नंतर बघा आता काय आहे एफ 15 आणि -18. आता इथं तुम्ही बघितलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर. राईट. म्हणजे असा कोणता क्वाड्रंट होतो तर फोर्थ क्वाड्रंट होतो. राईट. क्वाड्रंट फोर्थ. ओके, नंतर आता बघा हिथं आलो आपण. राईट. जी 3 आणि -7. आता हिथंही तुम्ही बघितलं तर
पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर आलेला आहे, त्यामुळे क्वाड्रंट फोर्थ झालेला आहे. क्वाड्रंट फोर्थ. ओके, नेक्स्ट आता बघा इथं, राईट, H0 आणि -5. ओके, आता इथं 0 आले असल्यामुळे हा नंबर असतो तो फर्स्ट नंबर एक्स ॲक्सिस वरती असतो, राईट, आणि -5 हा वाय ॲक्सिस वरती असणार आहे. तुम्ही बघितलं तर म्हणजे ही कुठे येणार आहे, 0 हा एक्स ॲक्सिस वरती, म्हणजे इकडं काय येणार आहे, इकडं -5, म्हणजे हे कशावरती आलं तर वाय ॲक्सिस वरती आलेलं आहे, राईट. आता इथं क्वाड्रंट न लिहिता आपल्याला काय लिहायचं आहे तर वाय ॲक्सिस. ओके, नेक्स्ट बघा आता काय, M12 आणि 0. 12 एक्स ॲक्सिस वरती असणार आहे, राईट, म्हणजे 12 इकडं असणार आहे ह्या ॲक्सिस वरती, आणि 0 इथं असणार आहे, म्हणजे हे काय एक्स ॲक्सिस वरतीच असणार आहे, हा पॉईंट आहे तो, त्यामुळे इथं काय येणार आहे तर एक्स ॲक्सिस. ओके, नेक्स्ट बघा आता काय आहे तर N0 आणि 9, राईट. फर्स्ट नंबर आता 0 वाय ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवरती, आणि 9 आहे तो वाय ॲक्सिसवरती, म्हणजे इकडं असणार आहे, म्हणजे इकडं पॉईंट असणार आहे, राईट. म्हणजे कोणता आन्सर येणार आहे तर वाय ॲक्सिस, याचं वाय ॲक्सिस. ओके, नेक्स्ट बघा आता काय, P0 आणि 2.5. इथंही तसंच येणार आहे, वाय ॲक्सिस येणार आहे, राईट, का तर 0 अगोदर आलेला आहे एक्स ॲक्सिसवरती आणि नंतरच नंबर आले, असं जर असेल, 0 अगोदर नंबर असेल आणि पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणताही नंबर्स असेल तरीही ते काय असणार आहे, वाय ॲक्सिसवरती असणार आहे, म्हणजे इथं काय येते वाय ॲक्सिस. ओके, नेक्स्ट बघा, Q-7 आणि -3. आता तुम्ही बघितलं तर इथं दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आलेले आहेत. आता निगेटिव्ह नंबरचा आपला कोणता क्वाड्रंट होतो तर थर्ड क्वाड्रंट होतो, राईट, क्वाड्रंट थर्ड, राईट. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, इन विच क्वाड्रंट डू द फॉलोइंग पॉईंट लाय. म्हणजे आपल्याला खाली काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे, ते पॉईंट्स आहेत ते कोणत्या क्वाड्रंट, म्हणजे त्याचा कोणता क्वाड्रंट येतो ते आपल्याला काय सांगायचं आहे. आता त्यामधील फर्स्ट बघा, हुज बोथ द कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन नंबर 1 होता त्याप्रमाणेच हाही क्वेश्चन आहे, खूप इझी आहे. त्यासाठी आपल्याला काय, ही पटकन आपल्याला हा क्वेश्चन असं जर विचारला असेल तर पटकन आपल्याला काही ही रफ डायग्राम काढून घ्यायची आहे, त्यामुळे लगेचच आपल्या लक्षात येईल की कोणता क्वाड्रंट असणार आहे. आता इथं विचारलेलं आहे बघा, हुज बोथ द कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, म्हणजे कशाचे कोऑर्डिनेट्स आहेत ते दोन्हीचेही पॉझिटिव्ह आहेत. आता तुम्ही बघितलं तर इथं एक्स ॲक्सिसवरती इथं पॉझिटिव्ह नंबर्स आलेले आहेत, वाय ॲक्सिसवरती इथं पॉझिटिव्ह, म्हणजे हा कोणता क्वाड्रंट झाला तर फर्स्ट क्वाड्रंट, राईट. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे, क्वाड्रंट फर्स्ट, राईट. आता सेकंड बघा, हुज बोथ द कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह. आता इथं विचारलेलं आहेत दोन्हीचेही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह. आता असा कोणता क्वाड्रंट येतो तर तुम्ही बघितलं तर इथं एक्स ॲक्सिसवरती निगेटिव्ह, इथं वाय ॲक्सिसवरती निगेटिव्ह, असा कोणता क्वाड्रंट येतो तर क्वाड्रंट थर्ड येतो, राईट. म्हणजे ह्याचा आन्सर काय येते तर क्वाड्रंट थर्ड, राईट. आता थर्ड क्वेश्चन बघा काय आहे, हुज एक्स कोऑर्डिनेट्स इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट्स इज निगेटिव्ह. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट्स आहेत ते पॉझिटिव्ह. आता बघा एक्स कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह इथं आहेत, राईट, आणि वाय कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह, म्हणजे हा कोणता मग होतोय तर फोर्थ क्वाड्रंट होतं, राईट. त्यासाठी आपल्याला हे म्हणजे येणं खूप गरजेचं आहे. याचा आन्सर काय आलेला आहे, फोर्थ क्वाड्रंट. ओके, क्वाड्रंट फोर्थ.
आता नेक्स्ट बघा, हुज एक्स कोऑर्डिनेट्स इज निगेटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट्स इज पॉझिटिव्ह. आता एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, एक्स कोऑर्डिनेट्स इज निगेटिव्ह म्हणजे इथं आलेलं आहेत, राईट. आणि वाय कोऑर्डिनेट्स इज पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे इथं आलेले आहेत. मग हा कोऑर्डिनेट्स कोणता होतोय तर सेकंड क्वाड्रंट. कोणता होतोय तर सेकंड क्वाड्रंट, राईट. सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय आन्सर येते, क्वाड्रंट सेकंड. ओके. आता आपण थर्ड क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन द प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे इथं खाली पॉईंट्स दिलेले आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्याचा यूज करून आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम काय ड्रॉ करायचे आहे. ओके. फर्स्ट आपण त्यासाठी काय ड्रॉ करून घ्यायचं आहे तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, राईट. आणि एक्स ॲक्सिसवरती 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजेत आणि लेफ्ट साईडला काय निगेटिव्ह नंबर्स पाहिजेत. तसंच वाय ॲक्सिसवरतीही वरच्या साईडला काय पॉझिटिव्ह नंबर्स पाहिजेत आणि खाली काय निगेटिव्ह नंबर्स पाहिजेत. ओके. आता फर्स्ट बघा कोणता पॉईंट आहे, यल हा पॉईंट आहे. यल हा पॉईंट आहे ती -2 आणि 4. ह्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -2 आणि 4, राईट. आता हा एक्स ॲक्सिसवरती फर्स्ट नंबर असतो तो हा एक्स ॲक्सिसवरती असतो आणि सेकंड नंबर वाय ॲक्सिसवरती असतो. म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -2 म्हणजे कुठं आलं तुम्ही बघितलं तर इथं -2 इथं आलेलं आहे. आणि नंतर मग 4 म्हणजे इथं आलेलं आहे, राईट. म्हणजे आपल्याला 2 पासून इथंपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे. नंतर 4 पासून इथं म्हणजे हा इथं कुठेतरी हा पॉईंट येतोय, राईट. आता आपण हे काय ड्रॉ करून घेऊया. ओके. 2 पासून 4 पर्यंत जवळजवळ इथंपर्यंत ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. आणि हे जे अंतर आहे ती मी काय 1 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. म्हणजे सेम अंतर आपल्याला ठेवायचं आहे, त्यासाठी काय 1 सेंटीमीटर एवढं अंतर ठेवलेलं आहे. ओके. -2 आणि 4. इथं काय असं डॉटेड लाईन आपल्याला काय ड्रॉ करायची आहे. ओके. आणि हा पॉईंट जो होतो तो कोणता होतो, हा पॉईंट हा एल होतो. आणि याचे कोऑर्डिनेट्स आहेत ते इथं लिहायचे आहेत आपल्याला -2 आणि 4. ओके. आता सेकंड बघा काय आहे, M5 आणि 6. आता हे दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, राईट. आता पॉझिटिव्ह नंबर्स दोन्हीही म्हणजे इथं येणार आहेत. आता एक्स ॲक्सिसवरती 5 म्हणजे इथं 5 आणि 6 म्हणजे इथंपर्यंत आपल्याला काय लाईन 5 पासून 6 पर्यंत लाईन काय ड्रॉ करावी लागणार आहे. ओके. आपल्याला काय असे डॉटेड लाईन काढायचे आहेत 6 पर्यंत. आणि हा जो पॉईंट येतोय तो कोणता पॉईंट आपण घेतला होता, एम पॉईंट. एम पॉईंट आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे तर 5 आणि 6. ओके. आणि नंतर बघा आता कोणता आहे पॉईंट तर -3 आणि -4. आता हे दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईट. म्हणजे -3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती -3 म्हणजे हा आणि -4 म्हणजे इथून आपल्याला लाईन ड्रॉ इकडं करायची आहे -3 पासून -4 पर्यंत. ओके. आणि -4 पर्यंत. आणि हा पॉईंट जो येतोय तो कोणता पॉईंट आहे तर एन हा पॉईंट येतोय आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत -3 आणि -4. -3 आणि -4. ओके. आता नेक्स्ट बघा कोणता पॉईंट आहे, पी हा पॉईंट आहे 2 आणि -3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती -3 2.
2 इथं आलेला आहे, राईट, आणि -3 इथं आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय अशा लाईन ड्रॉ करावे लागणार आहेत. आता बघा 3 पर्यंत करायचं आहे, -3 पर्यंत. ओके, राईट. आणि हा जो पॉईंट येतोय तो कोणता पॉईंट आपण घेतला होता? पी. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? तर 2 आणि -3. ओके, आता नेक्स्ट बघा कोणता आहे? क्यू हा पॉईंट आहे 6 आणि -5. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स एक्स ॲक्सिसवरती 6 आहे आणि नंतर -5 म्हणजे वाय ॲक्सिसवरती -5 म्हणजे इथं येणार आहे. अशी लाईन ड्रॉ होणार आहे 6 पासून -5 पर्यंत. ओके, डॉटेड लाईन काय ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला. -5 तर -5 पासून लाईन ड्रॉ करायची आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कोणता आहे? 6 आणि -5 क्यू हा पॉईंट आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? तर 6 आणि -5. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे? यस हा पॉईंट आहे 7 आणि 0. 7 म्हणजे आता हा नंबर्स असणार आहे तो एक्स ॲक्सिसवरती असणार आहे, राईट. आणि इथंच 0 आलेला आहे म्हणजे आपला पॉईंट 7 वरती इथं होणार आहे. एक्स ॲक्सिसवरतीच हा पॉईंट होणार आहे, राईट. हा पॉईंट कोणता आहे? एस. आणि ह्याचे कोऑर्डिनेट आहेत 7 आणि 0, राईट. नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे? टी. पॉईंट आहे टी आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि -5. 0 हा काय झाला? एक्स ॲक्सिसवरती झाला, राईट. आणि -5 हा वाय ॲक्सिसवरती येणार आहे. म्हणजे इथं येणार आहे हा पॉईंट वाय ॲक्सिसवरतीच बरोबर येणार आहे, राईट. म्हणजे हा पॉईंट होतोय तो कोणता होतोय? इथं होतोय, राईट. आणि टी हा पॉईंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे? 0 आणि -5. 0 आणि -5. ओके, आता झालेले आहेत आपले सगळे पॉईंट्स ड्रॉ करून, राईट. तर स्टुडंट्स आपलं काय 7.1 शिकून काय फुल सॉल्व कंप्लीट झालेलं आहे. तर स्टुडंट्स प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण तुमचं सबस्क्राईब करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. एक मोटिवेशन भेटतं. सो प्लीज सबस्क्राईब मी. थँक्यू.